नमस्कार. जसं आपलं ठरलं होतं की आज स्पंदन कवितेचं ह्या पेजवरून लाईव्ह यायचं आहे. आधी तर सगळ्या ऑर्गनायझर्सना आधी धन्यवाद की तुमच्या ऑडियन्सबरोबर जुडण्याचा एक चान्स मला मिळाला आहे आणि प्रयत्न करतो आहे की ह्या कविता वेगळ्या असतील हा विचार मी आधी सुरुवातीला केला. कसं एक चायनीज प्रोवर्ब आहे, म्हणजे की आता चायनीज म्हटल्यावरती कुठलीही गोष्ट असेल ते प्रोवर्ब असेल तरी भीती वाटते आता सध्या, पण तरीही एक चायनीज प्रोवर्ब आहे. त्या प्रोवर्बचा म्हणजे थोडक्यात त्या चायनीज प्रोवर्बचा अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे 2 पेनीज असतील, 2 पैसे असतील, तर एका पैशाची भाकरी घ्या. म्हणजे ते भाकरी नाही म्हणालेत ते ब्रेड म्हणालेत, आपण भाकरी म्हणूया. तर एका पैशाची भाकरी घ्या आणि एका पैशाचं लिलीचं फूल घ्या. लिलीचं फूल का? कारण भाकरी तुम्हाला जगवेल आणि लिलीचं फूल तुम्हाला जगायचं का ह्याचं ज्ञान देईल किंवा आणि जगण्यासाठी प्रवृत्त करेल. भाकरी आपण मिळवतोय, सगळेच प्रयत्न चालले आहेत सध्या. बरेच प्रयत्न चालले आहेत सगळ्यांचे. डिप्रेशनमध्येही आहोत. बरेच वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आपण शोधतोय, पण ह्या कवितांच्या पलीकडे जरा रोमॅन्स शोधायचा प्रयत्न करावा म्हणून मी मुद्दामून अनघाला पण म्हणालो मी की अनघ, मी रोमॅन्टिक आणि फक्त रोमॅन्टिक कविता घेऊन येईन. तर सुरुवातीलाच एक हिंदी कविता ती मी टाकली होती. त्याला इतिहास नाही, त्याचा असा आहे की मला माहिती असे अनेक ओठ आहेत जे आपली वाट बघतायत. म्हणजे प्रत्येकाचे कोणीतरी एखादा ओठ वाट बघतोय. अनेक मिठ्या आहेत ज्या मिटायला आतुर आहेत. मागचे कित्येक दिवस एकाच कुशीवर विझत असलेल्या अनेक रात्री. पण हे सगळं संपणार आहे, लवकरच संपेल, थोडासा वेळ लागेल. तर ह्या वेळावरची, ह्या वक्तची कविता जी मी घेतली होती, आणि आजचं पूर्ण सेशन हे रोमॅन्टिक कवितांचं आहे. त्यामुळे इतर कोणाला काही इतर अपेक्षित असेल की तर नाही होणार आहे, मी आताच सांगतो. फक्त रोमॅन्टिक कविता. वक्त. ये माना के फासले हैं, ये माना के फासले हैं, पर वक्त तो साथ चल रहा है अपने. मेरी उबासियों के साथ तेरा बदलता हुआ दिन, मेरी उबासियों के साथ तेरा बदलता हुआ दिन, तेरी अंगड़ाइयों पे मेरे रुकते पलछन, तेरी बातों में मेरा वो तुम सा होना, मेरी यादों में तेरा वो गुम सा होना, वो दोपहर का आधा निवाला दोनों का, वो शाम का किस्सा कॉफ़ी शॉप के कोनों का, तुम्हारी चादरों में मेरे वो मध्यम लम्हे, मेरे तकिए पर बनी तुम्हारी शबनम लम्हे, वो रात भर एक दूसरे को तकिया समझकर आह भरना, तुम्हें मैं याद करता हूँ, मुझे तुम याद करना. चलो ये दिन भी बीता, चलो ये दिन भी बीता, जिस दिन हमें करीब आना है वो दिन एक दिन और करीब आया है. माना के फासले हैं, पर वक्त तो साथ चल रहा है अपने, वक्त तो साथ चल रहा है अपने. आता काय केलंय मजेची गोष्ट म्हणजे मी मगाशी रोमॅन्टिक कविता जेवढ्या आहेत त्या एकत्र अशा काढल्या आहेत. तर खरं तर ते बरंच होतं आहे. त्यातल्या किती कविता मजा देत आहेत आणि किती वाटत आहेत ह्याचा प्रयत्न करूया. आणि बॅकग्राऊंडला थोडासा मूड बनवायला मी म्युझिक पण लावलेली आहे. लेट्स गो. पुढची रोमॅन्टिक कविता. मिट्ट पापणीवरून गूज हे कळून जाते, मिट्ट पापणीवरून गूज हे कळून जाते, गोष्ट ही मनातली असावी. मिट्ट पापणीवरून गूज हे कळून जाते, गोष्ट ही मनातली असावी. कोवळ्या उन्हाने मिटलेल्या सावलीला निळी निळी साद घातली असावी. पुढे रोमॅन्स कसा बहरतो बघा. ओठ दाबताना बोल सांडताना सैर भैर पारिजातकाचा भास होतो. ओठ दाबताना बोल सांडताना सैर भैर पारिजातकाचा भास होतो. वळता कयास जसे भांडलेत श्वास, तसा मीही तिच्या आसपास होतो. मिठी उलगडताना कुशीवर वळताना चांदव्याची कोर सरकते. मिठी उलगडताना कुशीवर वळताना चांदव्याची कोर सरकते. उशीवर खुणा तुझ्या गप्पा पुन्हा पुन्हा तुझ्या, नखभर नाव गिरवते.
अत्तरी काळोखतीचा उबदार रोखतीचा पावसाळी पाऊल असावे. ती कशी आहे तर अत्तरी काळोखतीचा उबदार रोखतीचा पावसाळी पाऊल असावे. खळीभर कळी कळी गंधाळली जात कोळी गुलाबाचे फूल असावे. गजबज जाग यावी मिठीमध्ये ती असावी एवढेसे मागणे म्हणूया. गजबज जाग यावी मिठीमध्ये ती असावी एवढेसे मागणे म्हणूया. मग सोबतीस तारे चंद्र दव रात्र तारे जन्मभर जागणे म्हणूया. जन्मभर जागणे म्हणूया. ह्या सगळ्या कविता ह्या अशा असणार आहेत. आताच डिस्क्लेमर देऊन ठेवायला पाहिजे. बरं, मी कवितेबरोबर माझ्यामध्ये काही 2-2 ओळी वगैरे जे काही लिहित असतो त्याही टाकायचा प्रयत्न करतोय. आता ही परत ही कविता अशी नाहीये, छोटी छोटीशी गोष्ट ओपन होत जाते. तिला नेमके कोणते फूल द्यावे, तिला नेमके कोणते फूल द्यावे जिचे लाजणेही कळीसारखे. तिला नेमके कोणते फूल द्यावे जिचे लाजणेही कळीसारखे. तिचा गंध आहे जुन्या अत्तराचा जिचे ओठही पाकळीसारखे. तिला नेमके कोणते फूल द्यावे जिचे लाजणेही कळीसारखे. जिचा गंध आहे जुन्या अत्तराचा जिचे ओठही पाकळीसारखे. जिला वाचताना कुठे वाचतो मी तिचे अर्थ सारे खळीसारखे. तिचे अर्थ सारे खळीसारखे. आता माझ्या अशाच ह्या छोट्या छोट्या 2-2-3 मी गझल नाही म्हणणार, पण हे जे काही सुचत गेले ते आहे ते आपण मांडूया. पाकळ्यांना शब्दही माहीत होते, पाकळ्यांना शब्दही माहीत होते, अन कळ्यांचे देठही शाईत होते. पाकळ्यांना शब्दही माहीत होते, अन कळ्यांचे देठही शाईत होते. ओठ ओलावून गेले ओठ तेव्हा, ओठ ओलावून गेले ओठ तेव्हा प्रेम होते पण जरा घाईत होते. पाकळ्यांना शब्दही माहीत होते. केस ओले मोकळे केले तिने अन. काय होतं तिने केस मोकळे केल्यावर? केस ओले, हे महत्वाचं आहे. केस नुसते मोकळे करण्यात मजा नाही, ते ओले आहेत. केस ओले मोकळे केले तिने अन गंधाळ लागत चांदणे जाईत होते. पाकळ्यांना शब्दही माहीत होते, अन कळ्यांचे देठही शाईत होते. हे असं आहे सगळं. रोमांस बांधायचा प्रयत्न करतोय. आता ही परत तिच्या कौतुकाची कविता. तशी वळणे नदीला तू येण्याआधीही होती, तशी वळणे नदीला तू येण्याआधीही होती, तरी येणे तुझे येथे झऱ्याला छान दिसते. तशी वळणे नदीला तू येण्याआधीही होती, तरी येणे तुझे येथे झऱ्याला छान दिसते. तुझ्या ओठांभोवती शोधू लागलेत ओठ माझे, जसे कोंदण सोन्याचे हिऱ्याला छान दिसते, छान दिसते. हे असं आहे सगळं. आपण तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा आपण रोमॅन्स करू, प्रयत्न शोधू. आता ही कविता एक लिहिली होती की एकदा तुझ्या कपाळावर ओठ ठेवले, एकदा तुझ्या कपाळावर ओठ ठेवले की त्यानंतर या ओठांवर कोणतीच कविता शोभत नाही, कोणतीच कविता शोभत नाही. आता ना पुढची कविता मी 1-2 ठिकाणी याच्या आधी घेतली होती. माझ्या स्वतःचं जे लाईव्ह आलो होतो माझ्या वॉलवर त्यात घेतली होती तीच कविता. पण ह्याला रोमॅन्सचा बेस किती येतो बघा. नभाचे माखले अत्तर, नभाचे माखले अस्तर धरेची फाटली पाने. नभाचे माखले अस्तर धरेची फाटली पाने. सॉरी, चुकलं मी. नभाचे माखले अस्तर धरेची दाटली पाने. दमाचे माखले अस्तर धरेची दाटली पाने. फुलावर गोंदतो अक्षर मनाचा देठ नेमाने. आपल्या फुलांवरती अक्षर मनाचा देठ गोंदतो. कुणीही नेमके नसते अशा वेळी तुझ्यासाठी तुझा आधार शोधाया क्षणांची वाकते काठी. वितळते ऊन जेव्हा अन उन्हाळा थोरला होतो, व्रणांना नाव येते अन जखमही सोहळा होतो. मनाच्या कातळावर देह कोसळतो द्रुणा होतो, तसा भोवतालचा काळोख सुद्धा देहावर जुना होतो. निसटते नाव ओठ मिटल्यावर तुझ्यासाठी, कितीदा पावलांनी आडवाटा बांधल्या गाठी. कितीदा पावलांवर नाव आले नाव रुतल्याने. नभाचे माखले अस्तर धरेची दाटली पाने, धरेची दाटली पाने.
हे हा जो काही मूड चेंज करायचा प्रयत्न आहे ह्याचं सरळ सरळ कारण एवढंच आहे. वेगवेगळा मूड पकडून आपण जात असतो. प्रत्येकजण प्रत्येक कवी एक वेगळा मूड घेऊन येतो. नादोंच्या कविता आपण वाचतो तेव्हा नादोंच्या कविता फार वेगळ्या वाटतात आपल्याला. झऱ्याची गाणी गाणाऱ्या कविता वाटतात, भटांच्या कविता वेगळ्या वाटतात. मी प्रयत्न करतो की निव्वळ रोमॅन्स जरा आणूया तुमच्यापर्यंत. आता आपण जरा पायऱ्या वाढवूया रोमॅन्सच्या. चंद्र तुझ्या खांद्यावर गोंदून आलो असतो. चंद्र तुझ्या खांद्यावर गोंदून आलो असतो, मग श्वासातून निळे चांदणे प्यालो असतो. चंद्र तुझ्या खांद्यावर गोंदून आलो असतो, मग श्वासातून निळे चांदणे प्यालो असतो. आपल्यामधला पडदा थोडा हल्ला असता, आपल्यामधला पडदा थोडा हल्ला असता. अलगद मी ओठांचे ओझे झालो असतो. चंद्र तुझ्या खांद्यावर गोंदून आलो असतो. पन्हळ सरकता जिथे थांबते तिथवर मीही. पन्हळ म्हणजे शेतातून जर आपण मधून जी जायची वाट असते त्या वाटेला पन्हळ म्हणतात. आता ही पन्हळ आपल्याकडे कुठे आली, म्हणजे या रोमॅन्समध्ये कुठे आली? आपल्या पाठीवरून मणक्यावरून ही जी रेग जाते तिला ही पन्हळाचं रूप दिलंय मी. तर पन्हळ सरकता जिथे थांबते तिथवर मीही तुला बिलकता प्रवाह होऊन न्हालो असतो. चंद्र तुझ्या खांद्यावर गोंदून आलो असतो. दोन खळ्यांच्या जुळ्या कळ्यांना शोधत शोधत, दोन खळ्यांच्या जुन्या कळ्यांना दोन खळ्यांच्या जुळ्या, मी खूप दिवस रोमॅन्टिक कविता वाचल्या नाही त्यामुळे हे फंबल होऊ शकतं. दोन खळ्यांच्या जुळ्या कळ्यांना शोधत शोधत ओठ भेजावे इतके अत्तर प्यालो असतो. चंद्र तुझ्या खांद्यावर गोंदून आलो असतो. परत नखरे असं ना, नखरे, ते नखरे दाखवायचा प्रयत्न. तूही म्हणावं कधीतरी की भेटूया का. तूही म्हणावं कधीतरी की भेटूया का. मीही कधी मग आज नको म्हणालो असतो. चंद्र तुझ्या खांद्यावर गोंदून आलो असतो, मग श्वासांतून निळे चांदणे प्यालो असतो. आता ही कविता काल परवा टाकली होती, ही प्रेझेंट केली नाहीये, पहिल्यांदा प्रेझेंट करतोय. हे सगळं असंच याच मूडचं आहे. एक सेकंड, जरा रोमॅन्स याच मूडने न्यायचा प्रयत्न करतोय. मिठीवर तुझ्या सावलीचे उभे वळ, मिठीवर तुझ्या सावलीचे उभे वळ, इथे शब्द गातात गाणी तुझी. मिठीवर तुझ्या सावलीचे उभे वळ, इथे शब्द गातात गाणी तुझी. तुझे ओठ म्हणजे मधाचाच किस्सा आणि रातराणी कहाणी तुझी. तुझ्या पावलांचे ठसे रेशमाचे, तुझ्या पावलांचे ठसे रेशमाचे, तुझे नाव ही अत्तराचा टिळा. तुझा सूर ओला नभाला हवासा, आणि स्वर तुझा ये कळ्यांच्या गळा, आणि स्वर तुझा ये कळ्यांच्या गळा. मग स्वतःला जो नाही करत आहे ती अनेकदा प्रेझेंट इतकी छान होते की मजा येते. तर ही पुढची आपण एक कविता घेऊया. आता ना 2-2 ओळींच्या काही कविता घेतल्या होत्या, म्हणजे लिहिल्या होत्या. अगेन त्या रोमॅन्स धरून आहेत म्हणून घेतोय. ओठ तिचा मग ओठांमध्ये धरता येतो, ओठ तिचा मग ओठांमध्ये धरता येतो, काळोखाचा सुद्धा दागिना करता येतो. इमॅजिनेशनला वाव आहे इथे की ओठ तिचा मग ओठांमध्ये धरता येतो, काळोखाचा सुद्धा दागिना करता येतो. आता ह्या परत ओठांभोवती फिरणाऱ्या काही कविता आहेत. त्या ओठांना या ओठांचे ओझे झाले तर, त्या ओठांना या ओठांचे ओझे झाले तर, तुझे ओठही तुझ्याच इतके माझे झाले तर. या ओठांना त्या ओठांचे ओझे झाले तर, तुझे ओठही तुझ्याच इतके माझे झाले तर. ह्या अशा 2-2 ओळींच्या कविता त्या त्या वेळेला सुचत गेल्या होत्या, तशा लिहिल्या होत्या. आता ही थोडीशी एक जराशी मोठी कविता. हाय हेमनजी, बरीच मित्रमंडळी आहेत इकडे, बऱ्याच जणांना मी बरेच दिवस भेटलो नाही. मग अशी शशी येऊन गेला, आता हेमनजी आलेत, प्राजक्ता आहे, सुप्रिया आहे, रती होती, खूप जण आहेत. म्हणजे खूप जणांना मी बरेच दिवस भेटलो नाही आहे. त्या निमित्ताने भेट होते. तर ही भेटेचीच कविता आहे परत. आपली भेट मी साठवू लागलो,
ऍक्च्युली ही कविता भेटीची म्हणण्यापेक्षा भेटीनंतर एकमेकांना आपल्या भेटी पाठवण्याची आहे. आपली भेट मी साठवू लागलो, मी तुला रोज तू पाठवू लागलो. आपली भेट मी साठवू लागलो, मी तुला रोज तू पाठवू लागलो. ऊनही थांबले, सावली थांबली, आपली मग मिठीवर मिठी थांबली. ऊनही थांबले, सावली थांबली, आपली मग मिठीवर मिठी थांबली. होत गेले लटांचं पदर मोकळे, श्वासही दाटले अंगभर मोकळे. गुणगुणू लागलो काही कानातले, भर दुपारी कसे चांदणे दाटले. ओठ हलले सुद्धा ओठ ओलावले, ओठ मिटले तसे मग ठसे धावले. शेवटी शेवटी घट्ट झाली मिठी, सोबतीने तुझ्या ती निघाली मिठी. मीही रेंगाळलो मग नखावर तुझ्या, छापले एक गाणे मनावर तुझ्या. तू मला मी तुला आठवू लागलो, मी तुला रोज तू पाठवू लागलो, मी तुला रोज तू पाठवू लागलो. ही कविता त्या कधीतरी एका भेटीनंतर मग पाठवलेल्या भेटींची कविता आहे. आता भेटी झाल्यात, गाठी झाल्यात, आता परत एकदा ओठांवरती येऊया आपण. जी सुप्रियाजी आपण प्रयत्न करूया कॉफी घ्यायच्यात. ऍक्च्युली त्या रोमॅन्टिक मूडच्या कविता बऱ्यापैकी हाताशी आहेत. लेट्स सी हाऊ इट वर्क्स आउट. ओठांवर त्या लिहिता यावे. अगेन आपण ओठांना विषय चाललाय. ओठांवर त्या लिहिता यावे पण ओठांनी. ओठांवर त्या लिहिता यावे पण ओठांनी, मिटून घ्यावे ओठांवरचे व्रण. ओठांनी ओठांवर त्या लिहिता यावे पण ओठांनी, मिटून घ्यावे ओठांवरचे व्रण. ओठांनी तिथेही हुरहुर इथेही हुरहुर दाटत आहे, तिथेही हुरहुर इथेही हुरहुर दाटत आहे. उडवून लावू हलके हे दडपण. ओठांनी ओठांवर त्या लिहिता घ्यावे पण ओठांनी. ओठ तुझे माणिक मोती समजूया आपण, ओठ तुझे माणिक मोती समजूया आपण. अन माझे लावूया मग कोंदण. ओठांनी ओठांवर त्या लिहिता यावे पण ओठांनी. हे अनेक मध्ये काही काही लिहिलेल्या कविता आहेत आणि मी प्रेझेंटिंग पोएम असा नाही आहे. म्हणजे हे रोमॅन्टिक कविता आहेत, ह्या तशाच प्रकारे उलगडत गेल्यात. त्या उलगडण्याचा प्रयत्न पुन्हा की तुझ्या पापण्यांना ढगांची किनारी. काजळ लावतात ना, तुझ्या पापण्यांना ढगांची किनारी, तरी ओठ माझे कसे कोरडे. हा साधा साधा प्रश्न आहे. तुझ्या पापण्यांवर जर एवढे ढग आलेत तर माझे ओठ अजून कोरडे कसे. तुझ्या पापण्यांना ढगांची किनारी, तरी ओठ माझे कसे कोरडे. कितीदा तुझ्या देहबोली मुले कितीदा तुझ्या देहबोलीमुळे त्या विजेच्या घरांना बसावे तडे. तुझ्या पापण्यांना ढगांची किनारी, तरी ओठ माझे कसे कोरडे. कितीदा तुझ्या देहबोलीमुळे त्या विजेच्या घरांना बसावे तडे. कितीदा नभातील पहिल्या वळांने तुझ्या लाजण्यातून घ्यावे धडे. तुझ्या मस्तकाच्या पुढे सूर्य झुकता कुठे चंद्रमानेवरी सापडे. कितीदा नखांचे तुझ्या बारकावे तपासून घ्यावे क्षितिजा पुढे. तुझा तोल जाता इथे श्वास जातो, तुझे नाव घेता नको ते घडे. तुझे नाव घेता नको ते घडे. आता ना एक हिंदी कविता मला फरमाईश मध्ये आलेली आहे मेसेजवरती, ती घेतो. हाँ, गीली जुल्फे गीला गीला सा पानी. गीली जुल्फे गीला गीला सा पानी, गीले गीले से हम तुम गीली सी नादानी. गीली जुल्फे गीला गीला सा पानी, गीले मौसम की ठंडी ठंडी छींटे, हवाओं पे उम्मीदें मस्तानी. गीली जुल्फे गीला गीला सा पानी, गीले लफ्जों पे आके रुकी बारिश, निगाहों की गुजारिश लबों की शैतानी. गीली जुल्फे गीला गीला सा पानी, गीली सांसों पे आके रुकी बातें, फर्जी सी मुलाकातें निगाहों से सुनानी. गीली जुल्फे गीला गीला सा पानी.
रंग गीला है तेरा अंग गीला, थोड़ा सा शर्मीला है थोड़ा मुल्तानी, गीली जुल्फे गीला गीला सपना। छुपी दस्तक से तेरा डर जाना, दिल में उतर जाना छींटों की निशानी, गीली जुल्फे गीला गीला सपानी। आवडतंय ना हे जे काय मूड चाललाय तो, अदरवाईज नाही तर कंटाळाही येऊ शकतो, रोमॅन्सचाही कंटाळा येऊ शकतो, लोकांना काही सांगता येत नाही. मला नाही येत. मी पुढे वाचतोय की एवढे करायचे तुझ्या मिठीत यायचे, एवढे करायचे तुझ्या मिठीत यायचे, तुला करून मोगरा मी गंध गंध व्हायचे, एवढे करायचे तुझ्या मिठीत यायचे, शिवून ओठ कापरे हळूच पापण्यांवरी, जरा भरून यायचे तुला पिऊन घ्यायचे, एवढे करायचे तुझ्या मिठीत यायचे, एवढे करायचे तुझ्या मिठीत यायचे. हा जो आय नो मूड जो बनतोय. आणि आता ही पुढची कविता परत. तुला सांगतो टिपून घे. अनेकदा काय माहितीये का, रोमॅन्स म्हणजे शृंगार. कालच माझं एका मैत्रिणीबरोबर बोलणं झालं शृंगार आणि सिंगार ह्यातल्या फरकाबद्दल. शृंगार हा रस आहे जो रोमॅन्स आहे, आणि सिंगार हा नटणं आहे. पण ते नटणं जोवर होत नाही तोवर तो शृंगार ओपन अप होत नाही. म्हणून आपण तिच्या नटण्यावर, तिच्या दिसण्यावरती आधी एखादी कविता बघूया. म्हणजे बऱ्याच कविता आहेत तिच्या दिसण्यावरच्या. तर तिला मी सांगतोय की तुला सांगतो टिपून घे. तू लिहून घे बाई, कारण हे तुला कळणार नाही आहे. हा अभ्यास फार मोठा आहे, हा तुला लिहून घ्यावा लागेल, साधं सोपं नाही. तुला सांगतो टिपून घे, तू इतकी सुंदर दिसते ग, तू लाजत हसता लाजाळू ही देह फुलारून बसते ग. तुला सांगतो टिपून घे, तू इतकी सुंदर दिसते ग, तू लाजत हसता लाजाळू ही देह फुलारून बसते ग. तुझ्या लटांशी खेळ चालला जीव इथे घुटमळतो ग, उन्हाळ वारा तुला बिलगतो उगाच मी मग जळतो ग. तुझ्या पापणी भोवती इवले कुंपण चंद्रही धरतो ग, तुझ्या पापणी भोवती इवले कुंपण चंद्रही धरतो. ते आयलॅशेस बघितलेत तुम्ही? तुझ्या पापणी भोवती इवले कुंपण चंद्रही धरतो ग, ओठ दुमडता थेंब मधाचा मनातून थरथरतो ग. तुझ्या अदांनी पाऊस धारा चिंब खुणांनी नटला ग, गालावर मग थेंब उतरला उगाच मग भरकटला ग. तुला कळावे इतके आता मीही बोलत नाही ग, तुझ्या निखालस हसण्यासोबत पाऊस बरसत जाई ग, पाऊस बरसत जाई ग. आता आलं का तू गंध घेतलंयस, तर ती माझी स्वतःची एक हौस म्हणतात ना, ती कविता आहे. कशी दूर व्हावी तुझी आठवण ग, कशी दूर व्हावी तुझी आठवण ग, कुशीला आताशा तुझा गंध येतो. कशी दूर व्हावी तुझी आठवण ग, कुशीला आताशा तुझा गंध येतो. सर, शशी सर, थँक्यू. बराच अभ्यास जमतोय मला. PhD करायचं ना आपल्याला. कशी दूर व्हावी तुझी आठवण ग, कुशीला आताशा तुझा गंध येतो. कशा गोड होती कडा पापण्यांच्या. कशा ह्या तुझ्या पापण्यांच्या कडा गोड का होत आहेत, हे प्रश्न पुढे विचारलाय. की कशी दूर व्हावी तुझी आठवण ग, कुशीला आताशा तुझा गंध येतो. कशा गोड व्हाव्या, कशा गोड होती तुझ्या कशा गोड होती. सॉरी, हे मी मेसेज पण वाचतोय ना, त्यामुळे मला फंबल व्हायला होत आहे. परत एकदा घेतो. कशी दूर व्हावी तुझी आठवण ग, कुशीला आताशा तुझा गंध येतो. कशा गोड होती कडा पापण्यांच्या, खरं सांग स्वप्नात मकरंद येतो. खरं सांग स्वप्नात मकरंद येतो. इथे मकरंद दोन अर्थाने आलाय, हा पण आणि तो मध. एकदा आभाळ संपून जातं तिथे तुला नेईन. क्षितिज वगैरे हे खूप मेडिओकर गोष्टी वाटतात, त्याच्या पलीकडे जाऊया आपण. की एकदा आभाळ संपून जातं तिथे तुला नेईन, मग कुशीत घेईन. तिथे म्हणे पावसाला फुलांचे पंख असतात, तिथे म्हणे रंगावरही वेगवेगळे रंग दिसतात. एकदा आभाळ संपून जातं तिथे तुला नेईन. तिथे म्हणे पायवाट असते, तिथे असतं कौलारू घर, तिथे ना स्वप्नांसारखी स्वप्न येतात, स्वप्न सगळी संपल्यावर.
तिथे म्हणे एकच सावली वाटून घेता येते, तिथे म्हणे आपली ऊब दाटून देता येते, तिथे तुझं नाव माझं नाव घेतल्यावर येतं, तिथे विरघळताना जगतो मिठी मिटल्यावर येतं, तिथे येतं अक्षर नव, तिथे येतो नवा गंध, तिथे तुझ्या नावासोबत सतत असतो मकरंद. एकदा एकदा आभाळ संपून जातं, तिथे तुला नाही, मग कुशीत घेईन, मग कुशीत घेईन. शशी, अभ्यासाचा विषय निघाला आहे. 2011चा जो अभ्यास आहे, त्या 2011ला कार्यक्रम जेव्हा आम्ही करायचो, कवितांचा विचार वगैरे जे आम्ही करायचो ना, हा नाखांवर PhD तर आहेच, तर ती त्यावेळेची कविता जी मी कार्यक्रमात विचारमध्ये घ्यायचो ती घेतोय. बरेच दिवस ही घेतली नाहीये. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो आपण. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो आपण. तुझी पाकळी सुगंध माझा. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो आपण. तुझी पाकळी सुगंध माझा, मिटून गेलो होतो आपण. कळून आले होते सारे, जुळून आले होते तारे. कळून आले होते सारे, जुळून आले होते तारे. कळू नये ते कळले तेव्हा नटून गेलो होतो आपण. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो आपण. ऊन ऊन त्या होत्या राती, ओठांवर दवबिंदू हाती. ओठांवर त्या श्वास अडकले, सुटून गेलो होतो आपण. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो आपण. तुझी पाकळी सुगंध माझा, मिटून गेलो होतो आपण. वाळूवरती होत्या वाटा, डोळ्यांखाली खारट लाटा. वाळूवरती होत्या वाटा, डोळ्यांखाली खारट लाटा. वाळूवरत्या लाटांसंगे ऋतून गेलो होतो आपण. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो आपण. तुझी पाकळी सुगंध माझा, मिटून गेलो होतो आपण. तुझ्या कपाळी माझी स्वप्ने, तुलाच माझी राजी स्वप्ने. तुझ्या कपाळी माझी स्वप्ने, तुलाच माझी राजी स्वप्ने. या स्वप्नांनी गाव वसवले, जिथून गेलो होतो आपण. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो. ओठांवर त्या बटा उतरल्या, श्वासांमधल्या छटा उतरल्या. असे बिलगलो, ऊब जहालो, पेटून गेलो होतो आपण. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो आपण. अलगद ओला गंध कळ्यांचा, श्वासातून मकरंद कळ्यांचा. काय काय त्यावेळेला लुटलंय ते बघा. अलगद ओला गंध कळ्यांचा, श्वासातून मकरंद कळ्यांचा. आणि चंद्राची दौलत सारी लुटून गेलो होतो आपण. जरा पाहूया पुन्हा एकदा कुठून गेलो होतो आपण. तुझी पाकळी सुगंध माझा, मिटून गेलो होतो. आपण तिला कसं बघतो आणि कशा कशात बघतो ह्यावरती सगळ्या गोष्टी असतात. एखादी जगजीतची गझल लागलेली असते, एखादे वसंतराव एखादी तान घेतात, किंवा कोल्डप्लेचं एखादं सॉन्ग चालू असतं, किंवा कोणीही एखादी छान गाणं, आणि त्या गाण्यात जेव्हा ती सापडते त्यावेळेला मला वाटतं की मग तू पंचम धरतेस. मग तू पंचम धरतेस. श्वासाच्या कंपनांतून स्वर्गाला वाट करून देत, ओठांच्या कलत्या इमल्यांवरून झोकून दिल्यासारखे सूर बाहेर पडतात. मग तू पंचम धरतेस. देहावरची लव झेलून घेते तुझ्यातली प्रत्येक झंकार. मी स्वर होत जातो, सूर होत जातो, शब्द होत जातो तुझ्या अंगभर भिनण्यासाठी. मी स्वर होत जातो, सूर होत जातो, शब्द होत जातो तुझ्या अंगभर भिनण्यासाठी. आणि तुझ्या ओठांना आवर्तनातल्या विजा पेलाव्या लागतात त्या ह्या ओठांना, ज्या ओठांवर येण्याआधीच स्वरांनी नवस केलेत. पावसाने आपल्या आठवणीतले थेंब त्या ओठांवर उतरवावेत आणि गोड व्हावं. त्या ओठांतून निघालेली थरथर रंग घेऊन येते, गंध घेऊन येते, स्पर्श घेऊन येते. आणि हे सगळं माझ्या देहभर सांडत असताना तू समेवर येतेस आणि मग पंचम धरतेस. तू समेवर येतेस आणि मग पंचम धरतेस. धन्यवाद प्रसाद. आता ही अगेन 2011-12 ज्या कविता लिहिल्या होत्या तेव्हाची कविता ही पुढची. ही ना सौंदर्याचं वर्णन करणारी परत कविता आहे. झाली आवस गोंधळ अन आली अनुवठी. झाली आवस गोंधळ अन आली अनुवठी. तुझ्या ओठास घातली खुळ्या चांदण्यानं मिठी. ओल्या तारकांचा सडा तू ग माळला केसात. ओल्या तारकांचा सडा तू ग माळला केसात. तुझ्या नखरेचे ढग झाले गेले आकाशात.
तुझ्या रूपाचं बाशिंग असं भरलं डोळ्यात, तुझे काळे भोर केस माझी रात्र विणतात. मऊ तळव्याचा गंध बघ आला जमिनीचं, किर्र पापण्यात मिटे अन उलगडे दिस. इंद्रधनुष्याच्या वर तुझ्या नथीचा गतोरा. जी नथ आहे ना ती इंद्रधनुष्याहून वर आहे, म्हणजे त्याच्याहून बेहतर आहे. इंद्रधनुष्याच्या वर तुझ्या नथीचा गतोरा, तुझ्या लाजण्याने रानजोई फिरते माघारा. हसताना दाबतेस सुर्ख ओठात तू बोट. आता इथे मजा कशी आहे बघा, हे सिमिली कशी देण्यात आली आहे. सुर्ख म्हणजे लाल आणि त्यांच्यात ती बोट दाबते, तर ते कसं वाटतं. हसताना दाबतेस सुर्ख ओठात तू बोट, जणू गुलाबाच्या पाकळ्यात कमळाचं देठ. कमरेस झोंबतोय गारवार सोडे लाज, रंग देखी मकरंद अन बदलतो बाज. रंग देखी मकरंद अन बदलतो बाज. आता ना मजेची गोष्ट, परत हे मकरंद वापरणं ना हे जरा शेवटची अजून एक कविता घेतो की जिथे मकरंद हा शब्द वापरलाय मी मध्ये. मला मध्ये जरा असं ओके सौंदर्य म्हणून एक कविता लिहिली होती. खरं तर ही कविता नाही आहे, ही थोडंसं लावणीचा फटका असतो ना त्या बाजूने जाणारं लिखाण आहे. रोमॅन्स कशातही असतो ना, कुठेही असतो रोमॅन्स, कुठं नसतो ते बघा ना. जिथे नसतो तिथे आपण करा ना, पण तरी रोमॅन्स सगळीकडे असतो. तर हा सगळीकडे असलेला रोमॅन्स जेव्हा गावरान त्या लावणीच्या फटक्यासोबत येतो तर ती परत आता कशी दिसते. ओके, ती ही अशी नऊवारी साडी नेसून आलेली ही आत्ता कशी दिसते ते बघा. अशी सकवार नार अवजार नयन बाणांचे, अशी सकवार नार अवजार नयन बाणांचे, वेणीचे फूल भूल चाहूल बोल मौनाचे. उभ्या देहात घात आघात ओठ हलताना, उभ्या देहात घात आघात ओठ हलताना. चुके काळीज वीज अर्धीच मागते ताना. ती अर्धीच तान मागते वीज. भिडे भिवईस पीस तजवीज कशी सांगावी, भिडे भिवईस पीस तजवीज कशी सांगावी. कानीचे डूल भूल हो कबूल सजा बोलावी. कसा ओठास श्वास श्वासास लागणे नाही, कसा ओठास श्वास श्वासास लागणे नाही. भाळी चांदणे म्हणे गिरवणे शाईवर काही. म्हणजे आम्हाला सांगितलं ली बघू चल, आता मी उभी, आता ली. पाठभर शालू हळू सांभाळू किती तोलाला. जितू या वेलकम साहेब. पाठभर शालू हळू सांभाळू किती तोलाला. पाहता नजर हुजूर जी हुजूर मुजरा मानाला. गळाभर साज आजचा रिवाज राखला राणी. अशी ही खट नथ अवगत लाजल्या वाणी. पदर खांद्यास आस अनमिजास काय वर्णावी. केसभर वेणी खणी बहुगुणी नार कोरावी. उन्हाचा रंग भंग मदरंग मनावर घ्यावा. पापणी धुंद गंध मकरंद चाखुनी घ्यावा. पाखणी धुंद गंध मकरंद चाखुनी घ्यावा. धन्यवाद. आता ही ना परत अभिजित कुसुंबीने ना, आम्ही मध्ये भावगझल कार्यक्रम करत होतो ना तेव्हा ही गझल घ्यायचा म्हणत होता आणि त्याने चाल पण लावलेली. नंतर मला असं कोपऱ्यात घेऊन म्हणतो अतिशय चावट गझल आहे ती. गझल नाही आहे ती, तीन शेर आहेत. ते सुद्धा शेर आहेत की नाही माहीत नाही, वृत्तात वगैरे बसतात की नाही, पण ते असं काहीतरी आहे की किती गिरवायचे ओठातल्या ओठात ओठांना. प्रश्न आहे किती गिरवायचे ओठातल्या ओठात ओठांना, तसे मग व्हायचे ते त्रासही होतात ओठांना. किती गिरवायचे ओठातल्या ओठात ओठांना, तसे मग व्हायचे ते त्रासही होतात ओठांना. मिठी मांडायचे ठरले तशी वळली कुशीवर तू. हे बरं आहे, मी मिठी मारायचं नाही कुशीवर. मिठी मांडायचे ठरले तशी वळली कुशीवर तू. आता समजून सांगू कोणत्या शब्दात ओठांना. किती गिरवायचे ओठातल्या ओठात ओठांना. किती गुंतायची ती बट सरकल्यावर तुझ्या गाली. किती गुंतायचे ती बट सरकल्यावर तुझ्या गाली. किती रुतवायचे आता असे हे दात ओठांना. किती गिरवायचे ओठातल्या ओठात ओठांना. किती गिरवायचे ओठातल्या ओठात ओठांना. धन्यवाद धन्यवाद. हे मजेचे छोट्या छोट्याशा ज्या आहेत त्या अजूनही हिशोब सांगतात का कळ्या तुला.
अजूनही हिशोब सांगतात का कळ्या तुला, अजून चांदणे तुला किती पडू विचारते. अजूनही हिशोब सांगतात का कळ्या तुला, अजून चांदणे तुला किती पडू विचारते. अजून पावलांतळी मधाळ सावली पडे, अजून रात्र सावळी मिठीमध्ये शहारते. अजूनही हिशेब सांगतात का कळ्या तुला. सो ये मूड बन रहा है. जी जीतू साहब आ गए आप. आता पुढची कविता बरं. वळांच्या कविता असतात माहिती आहे का. मी टाकली अशा वळ हवेत. तर त्या वळावरची कविता की तू नसलीस तरी स्पष्ट दिसतील, तू नसलीस तरी आता म्हणजे नाही नसतात ना. आता काय क्वारंटीन आहेत लोक, एकटी लोक आहेत. काय लोक आहेत दुकटी, पण बाकी मोस्टली एकटी मंडळी आहेत सगळी. तर त्यांच्यासाठीच्या कविता. तू नसलीस तरी स्पष्ट दिसतील इतके तुझे माझ्यावर वळ आहेत. तू नसलीस तरी स्पष्ट दिसतील इतके तुझे माझ्यावर वळ आहेत. पहिल्या मिठीचे वळ जे वाढत गेले प्रत्येक मिठीसोबत. नखाने तळहातावर कोरलेल्या नावाचे वळ जे तुझं माझं वेगळं काढता आलंच नाही. खांद्यावर उतू चाललेल्या चांदण्यांचं वळ ज्यावर काय माहित कसा पण तुझ्या ओठांचा आकार उमटलाय. ते वळही जे तू हसल्यावर गळ्याच्या भोवती जमा होतात, तेही जे ती रुसल्यावर नाकावर जमा होतात. माझ्या तळहाताचे तुझ्या नितळ कमरेवर वळ. इथे मजा केली आहे मी. माझ्या तळ हाताचे तुझ्या नितळ कमरेवरचे वळ गुलाबाच्या पाकळ्यांवर दव ठरल्यासारखे. तू कुशीवर वळल्यावर दुसऱ्या कुशीला जमा होतात ते माझे हक्काचे वळ. मग तू वळून बघता मोहळणारे वळ, मग तू बघता मोहळणारे वळ. तू निघताना माझ्या हातांचे जाऊ नको हे वळ, तू निघताना तुझ्या हातांचे जाऊ नको देऊस हे वळ. हे सगळे एका कवितेत बांधून पाहिले मी, तरी अजून बरेच बाकी आहेत. तुझ्या सगळ्या वळांवर एकच कविता पुरणार नाहीये. जितू, अरे मुद्दामून मी आज इथे रोमॅन्सचाच विचार करतोय. जराही सॅड, आयुष्यात जाम दुःख आहेत आपल्या, तर आपण ऑलरेडी त्यात असं आणि मग सारखं दुःख आणूया नको असा प्रयत्न चाललाय. म्हणून मी रोमॅन्टिक सगळ्या कविता घेतल्या. तर बघूया तरी आपण पुढे. आता ही कविता जी मी कधीच घेतली नव्हती. तू उठताना पदर तुझा हलक्या हाते ओढावा म्हणतो. असं छान पहाट आहे. ओके. आणि पहाट म्हणजे ती कशी पहाट आहे की ती रात्रीला जोडून आलेली आणि सापडलेली अचानक. अशी ती आपण उद्या सकाळी 6 वाजता उठायचं अशी नाही आहे ती पहाट. ती रात्रीला जोडून आली आपोआप. भाई म्हणतात ना एका ठिकाणी पुलं, जसं की पत्ते कुठता अचानक पहाट लागावी आणि त्या दिवशी नेमकी असं ते सगळं जमत गेलं असं. तर तू उठताना पदर तुझा हलक्या हाते ओढावा म्हणतो. तू उठताना पदर तुझा हलक्या हाते ओढावा म्हणतो. तुझ्या कुशीवर एक नव्याने ओरखडा काढावा म्हणतो. घे बाबा नख आली. तू उठताना पदर तुझा हलक्या हाते ओढावा म्हणतो. तुझ्या कुशीवर एक नव्याने ओरखडा काढावा म्हणतो. मिठीमध्ये विस्कटल्यानंतर बटा तुझ्या विस्कटण्याआधी तोल जरासा सावरताना तोल जरा सोडावा म्हणतो. तू उठताना पदर तुझा हलक्या हाते ओढावा. ओठांवरच्या ओळींवरती ओठांची गाणी लिहिताना, धन्यवाद. ओठांवरच्या ओळीवरती ओठांची गाणी लिहिताना शब्दांची गर्दी झाल्यावर एक शब्द खोडावा म्हणतो. तू उठताना पदर तुझा हलक्या हाते ओढावा म्हणतो. हाँ, सो और मूड को बनाते और आगे लेके जाते. अजून पापण्यांमध्ये तुझीच सांज जागते. अजून सावली सुद्धा तुझाच रंग मागते. अजून पापण्यांमध्ये तुझीच सांज जागते. अजून सावली सुद्धा तुझाच रंग मागते. अजून तुझी पहाट आजही कुशीस जाग आणते. रात्र ही मधातळी तुझेच भास जाणते. अजून ये उन्हातही तुझीच हाक गोमटी. अजून चांदण्यात चंद्र भासते तुझी मिठी. अजून रात्र होतसे तुझ्या कुशीत साजरी. अजून पाहिजे मला असे दिवस कितीतरी दिवस पाहिजेत. हे कोरोना संपून जाऊ दे. मग हे असे सगळे दिवस आपल्याला गोळा करायचे सगळ्यांनाच आपापल्यांच्या मिठीमधले. बट हे चलो ये भी सही.
आता अनेकदा कसं होतं, मूड सांभाळावे लागतात. त्या सांभाळणाऱ्या मूडची कविता. अनेकदा नाही का आपण कवी मंडळी फार अशा गप्पा मारत असतो की हिचं हे आज झालंय, असं विजा आहेत, पाऊस आहे, तर ते बाद झालं. ते बाद झालं ही सांगणारी कविता. विजा झाल्या पुरे आता तुझ्या माझ्यातले बोलू. विजा झाल्या पुरे आता तुझ्या माझ्यातले बोलू. जपावे मूड्स दोघांचे असे साच्यातले बोलू. विजा झाल्या पुरे आता तुझ्या माझ्यातले बोलू. जुनी वळणे नवी झाली, जुने झाले नवे रस्ते. नव्याने धूळ झटकावी तसे आता हवे बसते. पुन्हा यावी नवी लव अन जुना काटाही दाटावा. ती नवी लव असते ना, त्याच्यावरती जुना काटा, जुना रोमांस पाहिजे तिथे. पुन्हा यावी नवी लव अन जुना काटा ही दाटावा. नव्या गोष्टीतले बोलू, जुन्या किस्स्यातले बोलू. जपावे मूड्स दोघांचे असे साच्यातले. तुझा पाऊस आल्यावर कसा मी दाटलो होतो. तुझा पाऊस आल्यावर कसा मी दाटलो होतो. तुझी ओंजळ पुढे येता नखावर साठलो होतो. अशा ओल्या क्षणांवर अत्तरे होतील शब्दांची. पुन्हा आली उन्हे तर त्याच पागोळ्यातले बोलू. विजा झाल्या पुरे आता तुझ्या माझ्यातले बोलू. जपावे मूड्स दोघांचे असे साच्यातले बोलू. मिठी मेघाळल्यानंतर गझल थेंबातली वाचू. एक तर काय, मुळात माणूस कवी असल्यावरती तो पुस्तकं वाचतो ना, तर तीही मिठी मेघाळल्यानंतर गझल शब्दातली वाचू. पुन्हा घ्यावे विशाखा अन कविता त्यातली वाचू. पुन्हा घेऊन येऊ जोगिया अन तक्के झोकलेले. जुनी झाली तही पाने तरी त्यांच्यातले बोलू. विजा झाल्या पुढे आता तुझ्या माझ्यातले बोलू. पहा ओठा सभोवती दाटली साखर तुझ्या इतकी. पहा ओठांसभोवती दाटली साखर तुझ्या इतकी. तशी स्वप्नात येते पौर्णिमा ही काजळा इतकी. पुन्हा तू दाखवा बाई चांदण्याला रंगही असतो. तुझ्या हॉबीतले बोलू, तुझ्या छंदातले बोलू. विजा झाल्या पुरे आता तुझ्या माझ्यातले बोलू. जपावे मूड्स दोघांचे असे साच्यातले बोलू. आता ना एक विषय असतो सगळ्या कवितांमधला, तो रोमॅन्टिक तर आपण आहोतच, म्हणजे आपल्या कविता रोमॅन्टिक होतातच. पण राधा आणि कृष्ण, मीरा आणि कृष्ण ह्याच्यावरती ना काही बंचेस लिहिले होते दरम्यान. तर त्याच्यातल्या काही कविता, त्यातली एक छोटी कविता जी आहे ती ही. मी लाटेवर कृष्ण कोरला, मी लाटेवर कृष्ण कोरला अन काठावर राधा आली. मी लाटेवर कृष्ण कोरला अन काठावर राधा आली. गुणगुणताना सुचली मीरा. बघा ताई मजा, अनेकदा जी गोष्ट आपल्याला सुचते तीच यायला हवी ना पुढे, की गुणगुणताना सुचली मीरा पण ओठांवर राधा आली. मी लाटेवर कृष्ण कोरला अन काठावर राधा आली. फूल सावळे खुडले असते, फूल सावळे खुडले असते पण देठावर राधा आली. मी लाटेवर कृष्ण कोरला आणि काठावर राधा आली. मुरलीवर मग फिरली बोटे, मुरलीवर मग फिरली बोटे आणि बोटावर राधा आली. मी लाटेवर कृष्ण कोरला आणि काठावर राधा आली. आता ह्याच राधाकृष्णाच्याच मूडला घेऊन पुढे जाऊया. कसं होतं, एक दिवस त्या श्रीकृष्णाने राधेला सांगितलंय मी तुझ्या घरी येणार आहे. घरी कोणीच नाहीये, राधा वाट बघते. राधेने प्लॅन केलेले आहेत आपण काय काय करायचं याचे सगळे. बराच वेळ ती आरशासमोर, बराच वेळ ती आरशामध्ये पाहत होती. बराच वेळ ती आरशामध्ये पाहत होती. तिला बहुधा आरशामध्ये कान्हा दिसत होता. तिने कैकदा भांग पाडला, कैकदा केस सोडले, ओढणीची घडी आणि रंग कैकदा बदलून झाला राधेचा. भाळावरचा चंद्र सुद्धा सावरून घेतला त्याच्या सर्व कलांसहित. पदर चाचपून पुढे घेतला, मागे गेला, खिडकीपाशी पुन्हा धावली. पहिल्यांदा या घरात कान्हा येणार होता. आधी ठरवलं तो आला की पहिली खिडकी बंद करायची, मग दरवाजाही, आणि नंतर मोरपिसाच्या हेलकाव्यांना बघता बघता सांगावं ओठावर त्या बासरी असू दे, तिथेच जागा आहे त्यांची. किंवा म्हणावं मला बासरी तरी धरू दे माझ्या ओठांवर. आणि मग त्या बासरीला, ज्या बासरीला त्याच्या ओठांचा स्पर्श झालाय तिच्यावर ठेवावे तो ओठ. आवाजाचा पत्ता नाही पण राधेने वाजत जावे. आवाजाची अडचण नकोच, दोघांमधली कुजबूज सुद्धा किती बोलते.
पुन्हा धावली खिडकीपाशी. कुठल्या घाई वळल्या असतील, कुठल्या रानाशी, यांचं गणित मोजत बसली. चुकली राधा. तो येईल आता म्हणता म्हणता वेळ चालली निघून तरीही आला नाही. राधेने ठरवलं, आला की खडसावेन त्याला. स्वप्नामध्ये येऊन नंतर एखाद्याला इतकं छळावं की झोप उडावी. स्वप्नामध्ये येऊन नंतर एखाद्याला इतकं छळावं की झोप उडावी. गुणगुणतो ते गाणे त्यातून सूट जुळावे, इतके की राधा गाणे व्हावी. इतके लोणी ओठांवर तू लावून घ्यावे, राधा लोणी व्हावी. आणि आरसा बघता बघता पल्याड त्याच्या, राधा कान्हा व्हावी. पहर सरकला होता थोडा, खिडकीवरचा पडदा हल्ला, अंधाराशी आला कान्हा. पुन्हा पदर, पुन्हा चंद्र, आणि पुन्हा स्वतःला पाहून राधा मोरपिशी रंगाचे थोडे लाजून गेली. राधेचे काजळ थोडेसे कान्हा झाले. कान्हा आला आणि दाराशी जरा थांबला, हसला थोडा. राधा थोडी जास्तच हसली. कान्हा म्हणाला, पुन्हा कधीतरी येईन मी, आज एक वासरू चुकलंय. गेला कान्हा. गेला कान्हा. खिडकी राहिली, दरवाजाही. फक्त कान्हा गेल्यानंतर राधा स्वतः सांगत सुटली. आलेला तो, इथे इथे बसला. ओठांवरची बासरी त्याने दिली मला. आणि नंतर राधा राधा वाजत गेली, राधा वाजत गेली, राधा वाजत गेली. राधेला शोधायचा हे सगळे प्रयत्न आहेत. आता परत राधेचीच छोटी एक कविता एक आहे की, राधेने म्हणे रांजणभर रंग आणले होते. होळीच्या दिवशीची कविता होती की, राधेने म्हणे रांजणभर रंग आणले होते. हेतू हा की कान्हा आला तर कोणालाही दिसू नये. उंज उंज रंग राधेने स्वतःच्या गाली लावले आणि गाल कान्हाला. उंजळ उंजळ रंग राधेने स्वतःच्या गाली लावले आणि गाल कान्हाला. लपला कान्हा. राधा हसली. पण गोपींना राधेमध्ये कान्हा दिसला. जसा तिचा रंग त्यावर लागत होता, त्याचे ठसे तिच्या गाली उमटत होते. रांजणभर रंगाच्या मागे लपला कान्हा, पण राधेवर उमटून आला. दिसला कान्हा, दिसला कान्हा. आता ना रुक्मिणीच्या आणि राधेच्या संवादाच्या 2 ओळी लिहिल्या होत्या. रुक्मिणी म्हणते तिला की, राधे, तुझ्यातला कृष्ण त्याच्या पाव्यांच्या सुरांसकट काढून आणलाय मी. राधे, तुझ्यातला कृष्ण त्याच्या पाव्यांच्या सुरांसकट काढून आणला मी. कृष्णातली राधा कशी काढायची तेवढं मात्र सुचवून जा, तेवढं मात्र सुचवून जा. आणि ह्यावर राधा उत्तर देते तिला की, रुक्मिणीला की, रुक्मिणी, तू घेऊन गेलीस कारण कृष्ण तुझा होता. किती सोप्या शब्दातलं उत्तर आहे बघा. तू घेऊन गेलीस कारण कृष्ण तुझा होता. मी सोबत आले कारण मी कृष्ण होते. मी सोबत आले कारण मी कृष्ण होते. आपण राधा कृष्ण ह्या सगळ्या ह्या रोमॅन्समध्ये अडकून राहतो आणि मग एखादी ओळ कुठेतरी ती सुचते, 16 सहस्त्र कान्हा चाळून थकतो आपण. आता ह्या लाईन 2च आहेत, पण ह्या 2 लाईनीत मजा अशी आहे. 16 सहस्त्र कान्हा म्हणजे काय, तर असं म्हणतात की ज्या 16 सहस्त्र बायका केल्या होत्या त्यांनी, त्या प्रत्येकी बरोबर कान्हा होता. प्रत्येकी बरोबर कान्हा असायचा. जे रासलीला खेळली जायची तेव्हा प्रत्येकीला कान्हा सोबत असताना दिसायचा. तर ह्या अशा 16 सहस्त्र कान्हा चाळून थकतो आपण. त्यानंतर एखादी मीरा हाती येते. त्यानंतर एखादी मीरा हाती येते. तर आपण आता हकीकी इश्क से मजाज इश्क पर आते हैं. म्हणजे मजा अशी गोष्ट आहे त्याची की देवाचं बरोबर जे प्रेम होतं त्या देवाबरोबरच्या प्रेमाला थोडं खाली येऊया. आणि मी मध्ये काही कविता लिहिल्या होत्या बिटवीन किसेस नावाच्या. 2 किसेसच्या मधल्या गप्पा. ओके, सलग नसतात ह्या गोष्टी. ह्या गोष्टींच्या मध्ये काहीतरी असतं आणि जे काहीतरी असतं ना त्या गप्पा बिटवीन किसेस. त्यांचे काही आपण वाचूया. पहिली 4च आहेत. खरं तर बोलायचं काहीच नसतं. खरं तर बोलायचं काहीच नसतं. बोलण्यासारखं बरंच असलं तरी देखील. म्हणून मग तू माझ्या लिखाणाचं, मी तुझ्या डोळ्यांचं अगदी खरं खुरं तरीही निरर्थक असं कौतुक करतो.
खरं तर बोलायचं काहीच नसतं, बोलण्यासारखं बरंच असलं तरी देखील. म्हणून मग तू माझ्या लिखाणाचं, मी तुझ्या डोळ्यांचं अगदी खरं खुरं तरीही निरर्थक असं कौतुक करतो. मग ओठ मिटल्यासारखे होतात एकमेकांच्या गोष्टी ऐकत, एकमेकांना चाखल्यासारखं, एकमेकांना रेंगाळू देतो. चव समजून तुझ्या काजळाभोवती मी साठून राहतो. आणि आणि तू सुद्धा मी नसताना मला वाचतेस. युगांचं अंतर सुद्धा विरघळू शकतं. एवढं गडद नातं असल्यावर वर्ष, महिने, दिवस यांचा हिशोबही मोजावासा वाटत नाही. आपल्यातले विषय समुद्रापासून आभाळाभर पसरकले तरी तू आणि मी तिथेच असतो, जिथे होतो, जिथे असू, जिथे आहोत. ह्या 2 किसेसच्या मधल्या गप्पा आहेत. पुढच्या किसेसच्या मधली गप्पा परत. फक्त पापणे आणि पापण्यांच्या मागे एखादा आभाळ, एखादा समुद्र किंवा अनेक सुद्धा. फक्त पापणे आणि पापण्यांच्या मागे एखादा आभाळ, एखादा समुद्र किंवा अनेक सुद्धा. श्वासांना रोखून ठेवलं की चुकांना रोखल्याचे भास होतात. पण फक्त भासच, कारण चुका श्वासांनी घडत नाहीत. घडल्याच तर त्या काळजाने घडतात. जे थांबत नाही, जे सापडत नाही. मग जे अडवता येत नाही ते सोडून द्यावं, वाटून घ्यावी ओठांची ऊब, आकाराची ओल, रुकाराची चव आणि होकाराची सल. परत येतो हे मी. मग जे अडवता येत नाही ते सोडून द्यावं आणि वाटून घ्यावी ओठांची ऊब, आकाराची ओल, रुकाराची चव आणि होकाराची सल. विरघळून जाता जाता साचत जावं एकमेकात, एकमेकांच्या समोर नसताना सुद्धा बघावं एकमेकांना, एकमेकांच्या पापण्यांनी. फक्त पापण्या आणि पापण्यांच्या मागे एखादा आभाळ, एखादा समुद्र किंवा अनेक सुद्धा, किंवा अनेक सुद्धा. अगेन या 2 किसेसच्या मधल्या गप्पा. पुढची आता. कुणीही काहीही बोलू नये, कुणीही काहीही बोलू नये. तुझ्या माझ्याजवळ, तुझ्या माझ्याशिवाय काहीच नसावं. कुणीही काहीही बोलू नये. तुझ्या माझ्याजवळ, तुझ्या माझ्याशिवाय काहीच नसावं. भाळावर आभाळ, नजरेखाली समुद्र आणि तळव्याखाली वाळू. कुणीही नसावं दूर दूरपर्यंत, दूर दूरचं इतकंच. दोघांनीही गाऊ नयेत दोघांनाही आवडणारी गाणी. मांडू नयेत एकमेकांसमोर भूतकाळातील हिशोब किंवा भविष्याचा टाळा. ओठांचं काम फक्त ऊब बोलती करणं एवढंच राहावं. कुणीही मागू नयेत खुलासे किंवा सांगू नयेत कारण उशिरा किंवा लवकर येण्याची. हवं तर बोलतं करू बोटांना, बटांना, मानेवरच्या वळापासून खांद्यावरच्या तिळाला. हवं तर बोलती व्हावी सळसळणारी लव. पापड्यांनीही वाटून घ्यावी चांदण्याची चव. गंध हवं तर बोलू द्यावा किंवा बोलकी व्हावी धग. इतकं सगळं बोलून सुद्धा कुणीच बोलू नये मग, कुणीच बोलू नये मग, कुणीच बोलू नये मग. हा, आता ही बिटवीन केसेसच्या सिरीजमधली शेवटची कविता. आणि मग श्वास रोखून धरावेत मी बराच वेळ, आणि मग श्वास रोखून धरावेत मी बराच वेळ. तुझे माझ्यात किंवा माझे तुझ्यात. तू नखांची गाणी घ्यावीस, तू नखांची गाणी गावीस. तू शहारात फुलून यावेस. पहिल्या वहिल्या सरीनंतर पहिला वहिला गंध असतो तसाच असतो पहिला वहिला स्पर्श. माती ओली होण्याआधी आणि ओली झाल्यानंतर. दरम्यान तिला जेव्हा गंध सुचतो तसा शहारा असतो तुझा. मिठी सुद्धा अत्तराची, साय भरल्या उत्तराची, आणि नख शाईसोबत सुचल्यासारखं. पहिली कविता वाचल्यासारखं. त्यात ऊब थरथरणारी, प्रश्न विरघळून हो म्हणणारी. अशाच सरावेत काही दिवस, काही महिने, काही वर्ष. दोघांनी मग टिपून घ्यावा दोघांमधल्या दोघांचा स्पर्श. आणि मग श्वास रोखून धरावेत मी बराच वेळ. तुझे माझ्यात किंवा माझे तुझ्यात. तर हे सगळं असं आहे. आता एक कविता, जी कवितेची मजा अशी की जी कविता मी सर्च केली तर बऱ्याच मुलींच्या फोटोवरती सापडते आणि बऱ्याच जणांना आवडलेली कविता आहे. त्या कवितेलाही सिरीज आहेत, बघू ते किती घेता येते. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. आता जवळपास 1 तास झाला आपण रोमांसमध्ये असे चिंब भिजलेले आहोत म्हणा, किंवा बुडून निघालो, डुंबून निघालो, शब्द काही असो, अनुभवतो एवढं नक्की. अजून नाही सरल्या गप्पा, तरीही अजून त्या गप्पा सरल्या नाही आहेत. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग.
तुझ्याच साठी निळ्या चांदण्या तळहातावर धरल्या ग. मान्य मला की रात्र ही सरली, पहाट वेडी धुके उतरली, उजाडले हे जरा जरासे, रात चांदणी मागे फिरली, तरी पहाना रात राणीच्या खुणा कुठे ओसरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. तुला हवे ते मला हवे ते अजून नाही बोलून झाले, तुला हवे ते मला हवे ते अजून नाही बोलून झाले, तुझ्या बटांचे अलगत ओझे अजून नाही तोलून झाले, अजून कोठे हव्या हव्याशा गंध खुणा हंतरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. अजून कोठे सांगितले मी बेत तुला अंधाराचे, अजून कोठे सांगितले मी बेत तुला अंधाराचे, नाही खुलले कोडे ही त्या जरा किलकिल्या दाराचे, अजून देखील काळोखाच्या आदा कुठे पाझरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. तुला जपावे म्हणून मी बघ चंद्र नवा मागवला आहे, नजर न लागो तुला तयाची लांब तिथे थांबवला आहे. तुझ्याच साठी गुलाब चाफा आबोली अंथरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. अजून आहे वेळ ही थोडा अशीच थांब अजून थोडी, अजून आहे वेळ ही थोडा अशीच थांब अजून थोडी, जरा मिळू दे उब तुझी अन ओठांवरची हलकी घोडी. अरे पहाना ओठ पाकळ्या तुझ्या सुद्धा थरथरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. आता मजेची गोष्ट, ह्या कवितेला नंतर सिक्वेल आला. अजून नाही सरल्या गप्पा तळहातावर बोटांच्या, अजून ओला रंग वितळतो काठावरती ओठांच्या, अजूनही विस्कटली थरथर श्वासाभोवती विरघळते, अजून माने भोवती कोणी हळूहळू मागे वळते, अजूनही काजळ दरवळते, अजूनही काजळ दळवळते अशी उशी उशाशी घेताना, अजून देहावर जाग्या ओंजळ भरलेल्या ताना, अजून उरला देह तरंगत स्पर्शावरती लाटांच्या, अजून नाही सरल्या गप्पा तळहातावर बोटांच्या. ही त्याची सिक्वलची परत कविता. ऍक्च्युली ही जी कॉफी लिहित होतो तेव्हाची कविता आहे, तर त्याच्यात कॉफीचे काही रिस्पॉन्स असू शकतात. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. पुन्हा एकदा निळ्या चांदण्या तळहातावर धरल्या ग. अजून ओले ओठांवरती हलके हलके दव येते. ही ओळ बघा, अजून ओले ओठांवरती हलके हलके दव येते, अजून तुझ्या अजून ओले ओठांवरती हलके हलके दव येते, अजून सुद्धा कुशीस माझ्या तुझ्या मिठीची चव येते. आता आता तर तळहातावर तुझ्या खुणा अवतरल्या ग. त्याच्या खुणा दिसू लागल्या तळहातावर आता आता. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. अजून आभाळाचे गाणे दोघांच्या श्वासात धरू, धडपडताना अन घडताना हात असे हातात धरू, अजून कोठे मुक्कामाच्या खुणा कुठेशा ठरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. अजून काजळावरती सांग, तुझ्या काजळावरती सांग. आपण काजळावर कविता केली, कथा कुठे लिहिली आहे? तुझ्या काजळावरती सांग, अजून कुठे कथा सुचली? अरे खळीचे नाव निघाले, पुन्हा लाजली आणि हसली. अजून देखील नखा नखाचे, अजून देखील नखा नखांच्या चर्चा ही थरथरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. वाटून घेऊ पाऊस दोघ उब ही वाटून घेताना, मग थंडीचा रंग गुलाबी गालावर ऊन येताना, अशा कशा माझ्या ओठांनी तुझ्या खुणा पांघरल्या ग. अजून नाही सरल्या गप्पा, अजून काही उरल्या ग. तुझ्याच साठी निळ्या चांदण्या तळहातावर धरल्या ग. तर ह्या अशाच अजून न सरलेल्या बऱ्याच 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 गप्पा आहेत. हा आपण 1 तास आज फक्त आणि फक्त रोमॅन्टिक कवितांचा दिलेला आहे. परत एकदा स्पंदन कवितेचे ह्या ऑर्गनायझर्स सगळ्यांना थँक्यू. अनघा थँक्स मला बोलवल्याबद्दल. आपण पुन्हा एकदा कधीतरी हे लाईव्ह ऐकू, ह्याहून वेगळ्या कविता ऐकू, नवीन नवीन वाचता येईल ते बघू. स्वच्छ राहा, स्वस्थ राहा, सगळे मस्त घरी राहा आणि भेटत राहू. धन्यवाद.